महाराष्ट्र आरटीओ ट्रॅफिक पोलीसवाली पहिलीच बदनाम आहे. त्यात आता ही एमएसए बॉल्यांची आणखीन भर पडली. रस्त्याला सुरक्षेला यासनी ठेवली ती काय एंट्रिया गोळा करायला ठेवली ती काय आता नक्की यांचा घोळ यासनीच माहिती. बघा कसा एंट्री घेतोय. घे 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 गळ्यासनी गाडीवाले दिसते ती गाडीवाल्यांच्या शिवाय यांचं घरच चालत नाही. असलं व्हिडिओ कधी आपण टाकीत नाही बरं का. फक्त मला एकच वाईट वाटलं घाटाच्या मेन कमानीच्या टर्निंगला मोठी ओव्हरलोड गाडी यानं अडवल्या आणि ह्यो एंट्र्या घेतोय. मग म्हणलं ह्याला व्हायरल करायला लागतोय. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. हैदराबाद ते मुंबई आपला प्रवास चालू होता. रात्री मोहळच्या आसपास झोपलो होतो बघा. सकाळी इच्छा होत नव्हती उठायची तरी पण उठलो बघा. काढली दाब्यावनं गाडी लावला सुरू बघा पुण्याच्या दिशेनं. इंदापूरला आलो तर ह्यो भगवा ध्वज लावलाय बघा. असला फडाकतोय नाद खोळा. सकाळी म्हणलं नाश्त्याचं नियोजन लावायला लागतंय. इंदापूरला थांबलो बघा मस्तपैकी पुरी भाजी खाया. मग पुऱ्या खीर बीर लय दुनियाचं काय काय दिलं होतं मामानं. नाश्ता म्हणत जेवणच झालं बघा आपलं दिवसाचं. आता म्हटलं दिवसभर काय बघायचं नाही पोटाकडं. पाटसला आलो बघा. आपले एक फॅमिली मेंबर भेटलं त्यांच्यावर मग काय रसवंती मध्ये रस पिला. उरळी कांचनला आलो तर ह्या भावानं बघा आडवी मारली आणि प्रेडिटर आणून दिलं. म्हणला प्रेडिटर घ्यायला लागतंय भाव. धन्यवाद भावा म्हटलं. मग काय भावान दिलंय म्हणल्यावर लावला की दाना काम प्रेडिटर वर. हडपसरला आल्यावर ट्रॅफिक लागल्याशिवाय पुन्हा आल्याची काय फिलिंग येत नाही. काय ट्रॅफिकच्या आधी कान 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 पुन्हा पास केला. एडीला आलं की ह्यो तिरंगा ध्वज दिसला की असं वाटतं पुण्यातनं बाहेर पडलो. आलो बघा आपली सगळी फॅमिली मेंबर गँग भेटली. त्यांच्यावर मग जम्बो ग्लास हाणलं रसवंतीचं. त्यांची गाठ घेतली बघा आणि तिथनं मारली डायरेक्ट कल्टीन. डायरेक्ट पोहोचलो बघा सोमाडण्याच्या टोलवर. सुट्ट्या असल्यामुळे कुठंच ट्रॅफिक लागलं नाही. सगळं मोकळत होतं. कारल्याला पोहोचलो बघा. एकविरायचं घेतलं बघा दर्शन आणि डायरेक्ट पोहोचलो बघा लोणावळ्यात. तिथं थोडस किरकोळ ट्रॅफिक लागलं. रविवार असल्यामुळे थोडीची गर्दी असते. लोणावळ्यात थांबलो बघा. म्हटलं निसर्गाचा थोडा आनंद घ्यायला लागतोय. कसा आहे लोणावळा. नाद करती काय खंडाळ्याचा. तरायला घाट पण सगळा मोकळाच होता. मग काय सणाना फिरलेली घाट उतरलो. खोपोलीकडे हांडला टन आणि लागलो बघा जुन्या रोडला. खोपोलीत आलो बघा. ही दादा भेटलो. पुढनं जाऊन वळवून आलो. मग त्यांची पण गाठ घेतली. अरुण दाब्यावर थांबलो होतो. तिथं रविवार आलो. त्यांच्यावर चहा पाणी केला आणि मॅच बघत झाली मुंबईकडे सुरुवात. तर बुमरानं सगळा कार्यक्रमच केला सगळ्याचा. बुम बुम बुमरा बोलते. सकाळी निवांत उठलो बघा. खाली करायचं यायचं होतं. सकाळ दिन्या भेटला बघा. दिन्याची गाठ घेतली आणि लावलं रिबीट बघा मुंबईत खाली करायच्या दिशेनं. खाडी पुलाच्या पुढे आलं की इथं थोडस काम चाललंय त्यामुळे जाम लागतंय. कसं बस पास करून आलो बघा डायरेक्ट घाट कोपरला. इकडे हांडला टन म्हटलं ट्रॅफिक लागायला नको. झान करत पोचलो बघा डायरेक्ट कंपनीत. झाली गाडी खाली. आता भरायचं काहीतरी नियोजन लावायला लागतंय. कारण गरमी चालू झाल्या मुंबईत. आता काय थांबूसं वाटत नाही. आता ना गेलो तो वाशिवून येताना आलो बघा ऐरोली मार्गे. म्हटलं ट्रॅफिक लागणार नाही. गॅरेज पशी आलो. तिथं सोमनाथ भाऊ भेटलं. मग काय मिसळ पावर लावला बघा दणका. त्याला भाऊने भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.